अजिंक्य भांडाळकर, श्रीकांत कदम, मंगलाताई, माधुरीताई, बारामती टेक्स्टाईल पार्कमधून आलेल्या महिला, या पंचकशीतली शेतकरी, कामगार वर्ग, पत्रकार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की 3 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली आणि पुन्हा एकदा आता लोकसभेचं इलेक्शन 7 मेला आहे. त्या दिवशी मतदारसंघातलं गाव, वाडी, वस्ती फिरले आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळालं आणि मोठ्या संख्येने आपण मला त्यावेळीस निवडून दिलं. त्यावेळीस गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विचाराचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे सगळे मिळून काम करायचे आणि आपल्या भागाचा, आपल्या राज्याचा, आपल्या मतदारसंघाचा, आपल्या देशाचा खूप मोठा विकास त्या काळात आपण झालेला सगळ्यांनीच पाहिला. 2014मध्ये इलेक्शनमध्ये वेगळा माहोल होता ज्याचा उल्लेख रोहितदादांनी केला. ज्या धनगर आरक्षणाबद्दल रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं होतं. मला आठवतंय बारामतीत आपल्या शारदा प्रांगणात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असा शब्द आपल्याला भारतीय जनता पक्षाने दिला आणि ते इलेक्शन आपल्याला आठवत असेल. त्यानंतर 2019चं इलेक्शन आलं. त्याही वेळीस आपण मोठ्या संख्येने मतदान करून माझा लीडही दुप्पट केला आणि मी पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले. खरं तर रोहितचा मी भाषणाला मला यायला थोडासा उशीर झाला, पण मी ऐकत होते आणि जे मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या संसदेबद्दल जे सांगितलं, त्या कामाबद्दल, ज्याच्यावर आज सगळ्यात जास्त माझ्यावर टीका होते की संसदेत फार जास्त मी भाषण करते. मलाही भारतीय जनता पक्षावाले चिडवतात आणि म्हणतात काय रोज काय भाषण करते. म्हटलं मला बारामतीकरांना इथे भाषण करायलाच पाठवलंय, चहा प्यायला नाही पाठवले. आणि त्याच्यामुळे रोज, आणि ते संधी पण अशी देतात. रोहितदादांनी जे 4 कायदे सांगितले, खटकाळे भाऊंना माहिती आहे की खटकाळे भाऊंनी, चौधरींनी, सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा ते कायदे जेव्हा आले ना, तेव्हा ह्या लोकांनी ते थोपवले. त्यांनी म्हणजे ते इतके घाबरले होते सगळे की ते दिल्लीला आले. खटकाळे भाऊ दिल्लीला धावत पळत खरं तर आले आणि म्हणले साहेब काहीही करा पण हे कायदे होता कामा नये. आता काय आहे तो कायदा? अगदी सोप्या शब्दात की आज नंतर या देशामध्ये 500 लोक असल्याशिवाय कुणालाही युनियन करता येणार नाही. आज 100 आहे, बरोबर? तुम्ही विचार करा आता किती फॅक्टऱ्या देशात राहिल्या आहेत जे एका फॅक्टरीमध्ये 500हून जास्त लोक काम करतात. फार कमी लोक राहिले, फार कमी फॅक्टरीज राहिल्यात आणि त्याचबरोबर कोणीही परमनंट होणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही कामावर घेतलं तुम्हाला की काही दिवसांनी तुम्ही एकदा 40-45 वर्षाचे झाला की तुम्हाला नोकरीवरनं काढायचा अधिकार त्यांना राहील. कोणीही या देशात परमनंट होणार नाही. तुम्ही बघताय की सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले की नाही. जर सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले तर मग प्रायव्हेटमध्ये तर कोणीच विचारायला नाही. आणि ही MIDC ज्याचा उल्लेख रोहितदादांनी केला की ही MIDC आता त्यांनी बारामतीचं सांगितलं, इंदापूरलाही आपल्याकडे MIDC आहे, दौंडलाही आपल्याला MIDC आहे.
मला खरं सांगा, कोविडच्या काळामध्ये जी रेमडेसिवीर औषध घेतलं की नाही सगळ्यांनी, ते कुठे बनत होतं? तर ते तुमच्या आणि माझ्या कुरकुममध्ये बनलेलं आहे. त्यांनी या राज्यात आणि देशामध्ये किती लोकांना मदत करून आयुष्य वाचवली आहेत बघा. ही सगळी फॅक्टरी आपल्या कुरकुममध्ये. त्याच्यानंतर सुहाना मसाला खाता काय सगळे? सुहाना मसाला खाता ना? सुहाना मसाला कुठे बनलेला आहे माहिती आहे कुणाला? फॅक्टरी कुठे आहे? कुठे? बाणगावला, आपल्या दौंडमध्ये. म्हणजे दौंड, इंदापूर, बारामती झालं. पुरंदरला, ज्याचा उल्लेख रोहितनी केला, जेजुरीची MIDC, आता ती पण अतिशय चांगल्या पद्धतीने चालली. त्यानंतर तुम्ही गेला खडकवासला आणि ते शहर, त्याच्या पुढे गेला हिंजवडीला. आता ह्या राज्यामध्ये, देशामध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर हे कुठे एका भागामध्ये काम करतात, तिथे 6 लाख लोक काम करतात. ती तुमची आणि माझी हिंजवडी ही कोणी काढली? तर ती आदरणीय पवार साहेबांच्या कल्पनेतून झाली. आज अनेक इथे लोक राहतात, त्यांची मुलं तिथे कामाला आहेत. फेज 1, फेज 2 आणि फेज 3. तुम्हाला आठवत असेल की हिंजवडी जेव्हा त्याची सुरुवात केली तेव्हा तिथे साखर कारखाना होणार होता आणि साखर कारखानाच्या उद्घाटनासाठी साहेब तिथे गेले आणि म्हणाले की आता इथे साखर कारखाना होणार नाही. लोक घाबरले, म्हणले उद्घाटनाला आले आणि आत्ताच कॅन्सल करतायत. तर ते म्हणले आता इथे कारखाना होणार नाही, इथून अजून 20-25 किलोमीटरवर कारखाना होईल. इथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क होईल, जिथे आज 6 लाख लोक काम करतात, जी आपल्या सगळ्यांची मुलं. म्हणजे आपल्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या ज्या MIDC झाल्या, सगळ्या ज्या कंपन्या आल्या, त्या 20, 25, 30 वर्षापूर्वी आलेल्या आहेत आणि त्याचा आज वाढ होते. हे बघताना आम्हाला किती आनंद वाटतो. परवा इथे बारामतीत नमो रोजगार मेळावा पाहिला. मी त्या कार्यक्रमाला गेले होते. मलाही तुमच्यासारखी माझी फसवणूक झाली, कारण का मला सांगण्यात आलं की 43,000 नोकऱ्या जाणार आहेत. जो माझ्याकडे ये, मी त्याला म्हणे तू ये बाबा, मी आहे तिकडे मेळाव्यात, ये मी तुला नोकरी देते. 43,000 नोकऱ्या त्या नमो रोजगार मेळाव्यात मिळवणार होते. मी गेले, पॅन्डॉल बघितला. माझ्या आयुष्यात मी एवढा मोठा सुंदर पॅन्डॉल नाही बघितलेला. माझ्या शेजारी एक अधिकारी बसले होते. मी विचारलं खर्च किती? त्यांनी माझ्याकडे बघून 5 केलं. मी काल 5 दाखवलं आणि एका महिलेला विचारलं, ती म्हटली ताई 5 लाख रुपये. मी म्हटलं 5 लाख नाही, 5 कोटी रुपये. 5 कोटी रुपयाचा फक्त पॅन्डॉल होता. कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमात काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने आणि भारताने पाहिलं. ते झाल्यानंतर मी आढावा घेतला. म्हटलं काय करावं, किती नोकऱ्या झाल्या? सांगितलं माहिती नाही, कळेल 2-4 दिवसांनी कळेल. इंटरव्ह्यू चाललेत. आणि मी तिथे बसले असताना बघत बसले कुठले कुठले कारखाने आहेत. तर त्याच्यात एक कारखाना होता प्याजो. ह्याचं उद्घाटन कोणी केलं? साहेबांनीच केलं. त्याच्यानंतर अरे डायनामिक्सवाला दिसतोय, ते पण साहेबांनीच आणलं. त्याच्यानंतर भारत फोर्ज, ज्याचा उल्लेख रोहितदादांनी केला, ती पण त्या सगळ्या ज्या होत्या त्या आपल्याच काळात. सगळे आपले सगळे सोयरे. अरे अरे हा तर आपला HRD वाला, हा तर सगळे आपलेच ओळखीचे लोक. कोण बाहेरचा होता तो? सगळे भेटले, आनंद वाटला मला. म्हटलं चला काय का होईना, 2 कोटी तर काही नोकऱ्या देत नाहीत, पण 43,000 देत आहेत. जे पदरात मिळतंय घेऊतं या, कशाला नाही म्हणायचं. म्हणून 43,000 नोकऱ्या मिळतील अशा आशेने मी तिथे गेले. 2-3 दिवस झाल्यावर मी फोन केला. म्हटलं अरे किती नोकऱ्या मिळाल्या? म्हटले अजून आढावा नाही घेतला. त्याच्यानंतर हे पत्रकार बसलेत ना, त्यांनीच मला प्रश्न विचारला. 1 आठवडा झाल्यावर मी बारामतीला परत आल्यावर मला म्हणतात की ताई नामो रोजगार मेळाव्यामध्ये ना 43,000 नोकऱ्या आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतोय की फक्त 10,000 नोकऱ्या मिळाल्या, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हटलं माझं मत असं आहे की 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? मग जर त्यांनी शब्द दिला होता की 43,000 नोकऱ्या होतील, तर हा जुमला नाही आहे, हे गाजर नाही आपल्याला दिलेलं. 33,000 नोकऱ्या गेल्या कुठे? आणि विचारलं मग 10,000 मधल्या परमनंट किती? माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगते त्या 10,000 ज्या आहेत ना, त्या 8 मे पर्यंत नक्की आहेत. बरोबर की नाही? 8 मे पर्यंत नक्की आहेत. पुढचा नाही मी सांगू शकत, कारण का एकदा बटन दाबलं की त्या सिलेंडरच्या भाव आणि पेट्रोलच्या भावासारखं आहे.
आजकाल महिलाच मला सांगतात, हो कशाला सांगते, आम्हाला समजले की एकदा इलेक्शनचं बटन दाबलं की आमचं सिलेंडर वाढते. आणि गंमत बघा, पेट्रोल डिझेल 2 रुपये कमी केले बरोबर इलेक्शनच्या तोंडावर, आणि भाव वाढव